नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो. आज आपण आपल्या 5वीच्या इंग्रजीच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. आपण शाळेत भेटलो असतो, पण या कोविडच्या प्रादुर्भावामुळे आपल्याला ऑनलाईन शिक्षण घेण्याची गरज निर्माण झालेली आहे. इतर विषयांचे अभ्यासक्रम सुरू झालेले आहेत. आज आपण आपल्या इंग्रजीच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. विद्यार्थिनींनो, 1 ते 4थी मध्ये तुम्ही अल्फाबेट शिकला आहात. तुमच्या समोर जो तक्ता आहे त्या तक्त्यामध्ये इंग्रजी अल्फाबेट्स दाखवलेले आहे. याची चांगलीच ओळख तुम्हाला 1 ते 4थी पर्यंत झालेली आहे आणि ते तुम्ही लेखन केलेलं आहे, वाचन केलेलं आहे. त्यामुळं त्यांची तुम्हाला चांगलीच ओळख आहे. इंग्रजीमध्ये कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स असे दोन्ही आपल्याला लिहावे लागतात आणि त्याच्यामुळेच आपले शब्द, वाक्य तयार होत असतात. तर मग या ABCच्या फोनिक्स आपण एक गाणं ऐकूया. काय मग विद्यार्थिनींनो, आवडलं ना गाणं तुम्हाला? आपल्या मराठीमध्ये जसे स्वर आणि व्यंजनं असतात, तसेच आपल्या इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा वॉवेल्स आणि कॉन्सनंट आहेत बरं का. मग वॉवेल्स कोणती आहेत? A, E, I, O, U ही झाली वॉवेल्स आणि कॉन्सनंट कोणती आहेत? तर B, C, D, F, G, H, J, K, L, M, N, P, Q, R, S, T, V, W, X, Y, Z. कॉन्सनंटला वॉवेल्स जोडली की वर्ड तयार होत असतो आणि हाच वर्ड आपल्याला इंग्रजी बाराखडीच्या सहाय्याने तयार करायचा असतो. एला इंग्रजी बाराखडीमध्ये काय म्हणतात? त्याचा उच्चार कसा करतात? बीला काय म्हणतात? हा उच्चार करण्याचा तक्ता तुम्हाला समोर दाखवलेला आहे. आपण मराठीमध्ये जसे शब्द वापरतो, अक्षर वापरतो, तसं इंग्रजीमध्ये या इंग्रजी अक्षरांचा उच्चार कसा करायचा हे तुम्हाला त्या तक्त्यामध्ये दिसून येणार आहे. आणि अशाच प्रकारे आपल्याला स्वर आणि व्यंजनांची मिळून जशी मराठीची बाराखडी तयार करतो, तशी इंग्रजीची बाराखडी तयार करायची आहे. तुमच्याकडे जर इंग्रजी उजळणीचं पुस्तक असेल, तर तुम्हाला नक्कीच ती दिसणार आहे. आणि ही सुद्धा आपण दररोज 5 अक्षरं लिहून काढायची आहेत. म्हणजे केचा क, खचा KHA, गचा GA, घचा घ अशी 5 अक्षरं या कॉन्सनंटला AEIOU हे स्वर म्हणजे वोवल्स जोडून बाराखडी तयार करायची आहे. मुलींनो, तुमच्यासाठी आता एक ॲक्टिव्हिटी पुढे सादर केलेली आहे. ऐका बरं आता ती नीट. विद्यार्थिनींनो, इयत्ता 1 ते 4थी पर्यंत तुम्ही इंग्लिशच्या बऱ्याच ॲक्टिव्हिटी केलेल्या आहेत आणि या ॲक्टिव्हिटी करत असताना वेगवेगळे शब्द तुम्हाला माहीत झालेले आहेत. अशीच एक ॲक्टिव्हिटी आत्ता आपण करणार आहोत. आणि ही ॲक्टिव्हिटी म्हणजे कोणती? तर इंग्लिशमधले जे अल्फाबेट्स आहेत त्या अल्फाबेट्सचा वापर करून आपण ही वर्ड बनवण्याची म्हणजे शब्द बनवण्याची ॲक्टिव्हिटी करणार आहोत. मग तुम्ही बघा मुलींनो, मी काय केले आहे त्यासाठी. हे आहे आपले इंग्रजीतले अल्फाबेट्स. हेच अल्फाबेट्स मी एका छोट्या छोट्या कागदांवर लिहिलेले आहेत आणि त्याच्या चिठ्ठ्या तयार केलेल्या आहेत. आणि इकडच्या बाजूला तुम्हाला अशाच प्रकारचे 2 लेटर्स, 3 लेटर्स, 4 लेटर्स, 5 लेटर्स या लेटर्सनी बनणारे शब्द म्हणजे वर्ड्स लिहिलेले दिसणार आहेत. आता हे जे तुम्हाला छोट्या छोट्या चिठ्ठ्यांवर लिहिलेले स्मॉल लेटर्स दिसतात, यांचाच वापर करून आपण आता ही ॲक्टिव्हिटी करणार आहोत. बघा हा, मग पहिल्यांदा आपण करणार आहोत 2 लेटर्स वर्डची ॲक्टिव्हिटी. मग 2 लेटर्स वर्ड बनवणार आहोत आपण. मग आपण त्याच्यासाठी पहिला शब्द घेतला आहे M. मग M साठी आपण काय वापरणार आहोत? तर स्मॉल लेटर्स मधला पहिल्यांदा घेणार आहोत A.
आणि त्यानंतर आपण घेणार आहोत एम. हा झाला आपला 2 लेटर्स वर्ड एम. कोणता झाला? एम. यानंतर आणखीन एक आपण बनवूया आणि दुसरा बनवणार आहोत ऑन. आता ऑन बनवण्यासाठी आपल्याला काय, ऑन हा शब्द बनवण्यासाठी काय घ्यावं लागेल? ते घ्यावं लागेल पहिल्यांदा ओ. आपण घेतला आहे ओ. आणि दुसरा कोणता वर्ड आपल्याला घ्यावा लागणार आहे? एन. असे आपण 2 लेटर्स वर्ड बनवलेलं आहे. एक आहे एम आणि दुसरा आहे ऑन. तिसरा आपण बनवणार आहोत द. आता द हा आपल्याला बनवायचा आहे, तर आपल्याला त्याच्यासाठी काय घ्यावं लागेल? तर पहिल्यांदा घ्यावा लागेल टी आणि नंतर घ्यावा लागणार आहे एच. त्यानंतर आपण घेऊया ई. अशा प्रकारे आपला 3 लेटर वर्ड म्हणजे झाला आहे, तयार झालेला आहे द. आणखीन कोणता बनवायचा बरं? एक आपण आणखीन बनवूया यू. यू म्हणजे कोण? तू. मग आपण तो बनवूया वाय. आता आपल्याकडे इथे नाहीये ओ, म्हणून आपण इथला एक ओ जो आहे 2 लेटर्स मधला तो आपण घेऊया वाय ओ आणि इथला घेऊया यू. असा आपला झाला आहे वाय ओ यू. हा 3 लेटर वर्ड्स. नंतर आणखीन एक आपण चौथा बनवायचा. मग कोणता बनवायचा बरं? मग चौथा बनवूया आपण फ्रॉम. फ्रॉम. आता फ्रॉम बनवण्यासाठी काय घ्यायचं आपल्याला? तर फ्रॉम बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे पहिल्यांदा एफ. नंतर कोणतं लेटर घ्यायचंय बरं? ओ. आर. एफ आर. आता कोणतं घ्यायचंय? आता ओ तर आपल्याला इथे दिसत नाही, मग आपण काय करूया? इथला ओ घेऊया एफ आर ओ. आणि नंतर आहे एम. हा घेतला एम. अशा प्रकारे आपला 4 लेटर वर्ड्स फ्रॉम हा तयार झालेला आहे. आता आपण 2 लेटर वर्ड्स, 3 लेटर वर्ड्स, 4 लेटर वर्ड्स बनवले. आणखीन एक बनवायचा का आपण? बनवूया. कोणता? तर फर्स्ट. कोणता बनवायचा? फर्स्ट. मग आपल्याला फर्स्ट हा 5 लेटर वर्ड्स बनवायचा असेल तर काय करावं लागेल? तर पहिल्यांदा आपल्याला घ्यावा लागेल एफ. कोणता घ्यावा लागेल? एफ. एफ नंतर काय घ्यायचं? तर आय. नंतर घ्यावा लागेल आर. एफ आय आर. नंतर घ्यावा लागणार आहे एस. आणि सगळ्यात शेवटी टी. अशा प्रकारे आपला फर्स्ट हा 5 लेटर वर्ड्स तयार झालेला आहे. अशाच प्रकारे मुलींनो तुम्हाला ही वर्ड ऍक्टिव्हिटी करायची आहे. आणि ही ऍक्टिव्हिटी करत असताना असे छोटे छोटे कागदांच्या तुकड्यांवर तुम्हाला छानपैकी ABCD स्मॉल लेटर्स मध्ये लिहायची आहे. आणि त्या स्मॉल लेटर्स लिहिल्यानंतर त्याच्यापासून छोटे छोटे 2 लेटर्स वर्ड, 3 लेटर वर्ड्स, 4 लेटर वर्ड्स आणि 5 लेटर वर्ड्स बनवायचे आहे. मग आवडेल ना तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी करायला? विद्यार्थी मैत्रिणींनो, तुम्ही अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी केल्यानंतर अनेक शब्द तुम्हाला तयार करता येणार आहेत. आणि हे तयार झालेले शब्द तुमच्यासाठी ते सर्व नवीनच असणार आहेत. म्हणून ही ऍक्टिव्हिटी तुम्ही करा. विद्यार्थी मैत्रिणींनो, आवडली ना मग ती ॲक्टिव्हिटी करायला? यानंतर तुम्ही 1ली ते 4थी मध्ये पिक्चर रीडिंग ॲक्टिव्हिटी केलेली आहे. तुमच्यासमोर एक पिक्चर दाखवलेले आहे आणि या पिक्चरमध्ये अनेक व्यक्ती तुम्हाला दिसत आहेत. मुलं खेळताना दिसत आहेत. अनेक वस्तू तिथे आहेत. या वस्तूंचं निरीक्षण करायचं आहे आणि या वस्तूंना इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे आपल्या वहीमध्ये लिहून काढायचे आहे. मग जमेल ना ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायला? आज आपण 1ली ते 4थी मध्ये तुम्ही काय काय शिकला आहात याची उजळणी केलेली आहे. मग तीच उजळणी आपण
होमवर्कच्या रूपाने आपल्या वहीमध्ये करायचे आहे. त्यासाठी कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स लिहायचे आहेत. आपण जी बाराखडी केलेली आहे ती या बाराखडीचे 5 अक्षरं तरी कमीत कमी लिहायची आहेत. नंतर जे आपण वर्ड ॲक्टिव्हिटी घेतली त्यामध्ये तुम्ही अनेक लेटर्सनी मिळून शब्द बनवायचे आहेत. आणि शेवटी जी तुम्हाला रीडिंग ॲक्टिव्हिटी दिलेली आहे त्यातील रीडिंग ॲक्टिव्हिटीमध्ये पिक्चरमध्ये तुम्हाला कोणते कोणते गोष्टी दिसत आहेत, त्या गोष्टींना इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे लिहून काढायचे आहे. मग चला तर मुलींनो, करताल ना हा होमवर्क पूर्ण? धन्यवाद. थँक यू.